चिपळूणमधून चिपळूणात रात्री मगरींचा मुक्त संचार बघायला मिळतोय। वशिष्ठी आणि शिव नदीवरील मगरी नागरी वस्तीत शिरल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील अनेक भागात मगरींचं दर्शन घडतंय। मगरींचा बंदोबस्त करण्याचं वन विभागाकडून समोर आव्हान आहे। तर आपण दृश्य बघतोय, रत्नागिरीमधली दृश्य आहेत। रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये मगरींचा नागरी वस्तीमध्ये संचार बघायला मिळतोय। मुक्त संचार हा सुरू आहे, त्यामुळे नागरिकांचा जीव देखील धोक्यात आलाय। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी समीर जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। समीर, मगरी या नागरी वस्तीमध्ये सहज फिरताना दिसतायत, त्यामुळे नागरिकांच्या जीवाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे। काय मागणी करण्यात येते आणि यावर काही प्रशासनाकडून उत्तर आलंय का? नक्कीच प्राची मॅडम, कसं आहे, चिपळूणमध्ये वाशिष्ठी आणि शिव नदी शहरातून वाहत असते आणि पावसाळ्यामध्ये समुद्राला पाणी आलं की या मगरी नदीतून शहरामध्ये येतात। कधी गटारात येतात तर कधी गेल्या वर्षी एका पहिल्या मजल्यावर सुद्धा मगर गेली होती। त्यामुळे मगरींचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि वन विभागासमोर या मगरी पकडून पुन्हा अधिवासात सोडायचा हा दरवर्षीचाच कार्यक्रम झालाय। अनेक मगरी शहरात फिरताना आढळतात, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरलेली आहे। मॅडम, धन्यवाद समीर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।